EPS 95 पेन्शन धारकांसाठी नवीन परिपत्रक जाहीर. EPS 95 पेन्शन. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहू घेऊ शकता. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की EPS 95 जे पेन्शन धारक आहेत यांच्यासाठी नवीन काही परिपत्रकाद्वारे नवीन गोष्टी जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघून घ्यायची आहे. त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया EPS 95 पेन्शन धारकांसाठी नवीन परिपत्रकामध्ये काय जाहीर करण्यात आलेलं आहे. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अलीकडेच कर्मचारी पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी म्हणजेच EPS 95 च्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या नवीन निर्णयामुळे लाखो पेन्शन धारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे. या लेखात म्हणजेच या लेखाच्या रूपात या व्हिडिओमध्ये आपण या महत्त्वपूर्ण बदलांची आता सविस्तर माहिती घेऊया. मग नवीन व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये काय असणार आहेत. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार पेन्शनधारकांना त्यांची मासिक पेन्शन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी नियमितपणे मिळण्याची खात्री देण्यात आलेली आहे. ही व्यवस्था लाभार्थ्यांच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतर आहे पेन्शन वितरणाची नवी कार्यपद्धती. संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की पेन्शनची रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. या निर्णयामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा हेतू आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे क्षेत्रीय कार्यालयांची भूमिका. EPFOच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांशी समन्वय साधून पेन्शन वेळेवर वितरित होण्याची खात्री करावयाची आहे. या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की विलंब झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद. नवीन नियमांमध्ये एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. जर कोणत्याही कारणास्तव पेन्शन वितरणास विलंब झाला तर संबंधित बँकेला लाभार्थ्यांना वार्षिक 8% दराने व्याजासह नुकसान भरपाई द्यावी लागेल. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या तरतुदीमुळे बँकांवर पेन्शन वेळेवर वितरित करण्याची नैतिक जबाबदारी येणार आहे. कडक अंमलबजावणीची खात्री. EPFOने सर्व संबंधित कार्यालयांना या नवीन मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील बँकांकडून या नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. पेन्शन पात्रतेचे निकष काय असणार आहेत. तर कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निकष आहेत. यामध्ये किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी, वय 58 वर्ष पूर्ण झालेले असावे, EPF आणि EPS मध्ये नियमित योगदान त्यांनी दिलेले असावे. PF शिल्लक तपासणीची सुविधा यामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. EPFOने PF खातेधारकांसाठी त्यांचे खाते शिल्लक तपासण्याची सोयीस्कर व्यवस्था केलेली आहे. कर्मचारी SMS किंवा मिस कॉलद्वारे सहज आपले PF बॅलन्स तपासू शकतात. यासाठी त्यांनी EPFO, EPFOHO, UAN, LAN असा मॅसेज त्यांना पाठवावा लागतो. तर हा मॅसेज आपण चांगल्या प्रकारे पाहून घ्या. EPFOHO त्यानंतर डॅश म्हणजे जागा सोडायची आहे, UAN त्यानंतर पुन्हा स्पेस सोडायची आहे आणि नंतर लिहायचं आहे LAN असा मॅसेज तुम्हाला त्यामध्ये पाठवावा लागेल. तर एकंदरीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने केलेले हे बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत. या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन वेळेवर मिळण्याची खात्री मिळालेली आहे. विलंब झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद ही एक महत्त्वपूर्ण सुधारणा आहे.
या सर्व बदलांमुळे पेन्शन वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लाभार्थी केंद्रित होणार आहे. पेन्शनधारकांनी या नवीन व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी त्वरित संबंधित EPFO कार्यालयाशी संपर्क साधावा. तर एकंदरीत EPFO म्हणजे EPF 95 आहे की नाही, आपण ज्याला काय म्हणतो, पेन्शन धारक जे लोक आहेत EPS 95 या पेन्शन अंतर्गत त्यांच्यासाठी नवीन परिपत्रकाद्वारे काही सुधारणात्मक चांगल्या गोष्टी जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि या संबंधीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावे. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला शेवटी विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.